महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर महानगरपालिका फेरीवाला पथक प्रमुख भैरव नाईक यांच्या माध्यमातून काश्मीरा परिसरात मंगळवार बाजार ज्या ठिकाणी 100 ते 150 फेरीवाले येऊन थांबतात व प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी बाजार भरतो। या बाजारावरती आज फेरीवाला पथक प्रमुख प्रभाग क्रमांक 6 भैरव नाईक यांच्या माध्यमातून एक कारवाई करण्यात आली, परंतु ही कारवाई खुशकी बार असल्यासारखा या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी जी कारवाई झाली, जे लोक इथून निघून गेले ते लोक तुरंत 15 ते 15 मिनिटाच्या आत पुन्हा या ठिकाणी आले। फेरीवाला पथक करतो तरी काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। आपण पाहत आहोत या ठिकाणी जे आहे दोन्ही साईडने ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे। दोन्ही साईडने फेरीवाले थांबलेले आहेत, एक साईडने गाड्या थांबलेल्या आहेत। जाणाऱ्या रहदारी करणारे जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे, त्यांना समस्याला कारणीभूत ठरत आहेत। आपण पाहत आहोत या रोडवरती जी कारवाई झाली ती कारवाई योग्य तऱ्हेने झाली नाही असे स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे। एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतात की फेरीवाले या ठिकाणाहून जाताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये फेरीवाले येताना दिसत आहेत। म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकाचे पथक जे आहे फेरीवाला पथक कोणतं काम करते असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। पाहूया या सर्व विषयावर पुढील सविस्तर बातमी। नमस्कार, जय महाराष्ट्र। आपण पाहिलं ज्याप्रमाणे पुन्हा या ठिकाणी मार्केट जसं तसा बसण्यात आला, परंतु या ठिकाणी जशा पद्धतीने वाहतुकीची कोंडी होते सांगण्यात येत आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये असलेला काश्मीरा पोलीस स्थानक वाहतूक विभाग या ठिकाणी करतो काय, त्यांच्यावरही या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वाहतूक विभाग इथून पुढे या सर्व विषयाला कसा न्याय देतो हे पाहणे योग्य आहे। किया कंपनी जे 4 व्हीलर मोटार कंपनी आहे त्या कंपनीच्याही माध्यमातून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना दिसलेली आहे। रिलिंग रस्त्यावरती लावण्यात आल्या होता, त्या रिलिंग मीरा भाईंदर महानगरपालिका त्या फेरीवाला पथक जे आले होते त्यांनी कारवाईमध्ये त्या रिलिंग घेऊन गेलेले आहेत। पुन्हा पाहावं लागेल की या ठिकाणी पुन्हा त्या रिलिंग तशाच प्रमाणे लागतात का, लागू नये म्हणून काहीतरी उपाययोजना महापालिकेने करावी ही अपेक्षा।